वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळाच्या कला वाणिज्य आणि BCA महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे तालुक्यातील निमखिरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर होत आहे। जलसंधारण, पडीत जमिनीचा विकास, शाश्वत विकासासाठी युवक यासह विविध विषयांवर नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे। विद्यार्थिनी गावात जाऊन नागरिकांमध्ये आरोग्यासाठी स्वच्छता किती महत्त्वाची आहे, पाण्याचा कमी वापराबाबत जागृती करीत आहेत। तसेच कृषी विभागाच्या नवनवीन विकसित होणाऱ्या मोबाईल ॲप बद्दल विद्यार्थिनींनी जागृती केली। या 7 दिवसांच्या शिबिरात आम्हाला दररोज विविध मान्यवरांचे मार्गदर्शन मिळत आहे, त्यामुळे भविष्यात आम्हाला याचा नक्कीच फायदा होईल असेही विद्यार्थिनींनी सांगितले। शनिवारी संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी कृषी सहाय्यक प्रवीण लांबोडे, सरपंच राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक सुहास जैन, प्राचार्य डॉक्टर DJ चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्तर महाराष्ट्र विभाग समन्वयक प्राध्यापक नामदेव माळी, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका अस्मिता हिंगवणेकर, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अनिल माळी, प्राध्यापक महादेव जमदडे, प्राध्यापिका वंदना जाधव, प्राध्यापिका भारती सोनवणे, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर जितेंद्र खैरनार, प्राध्यापक अमृता रवंदळे, प्राध्यापिका प्रियंका नांद्रे, प्राध्यापिका सूर्यवंशी, सचिन लोंडे, राहुल लोंडे यांच्यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते। वाणिज्य BCA महाविद्यालयाचं हिवाळी शिबिर, राष्ट्रीय सेवा योजनेचं हिवाळी शिबिर धुळे तालुक्यातील निमखिरी येथे होत आहे। या ठिकाणी विद्यार्थिनींना रोज वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून मान्यवरांच्या मार्गदर्शन होत आहे। आज आपण त्या विद्यार्थिनींशी बोलूयात, त्यांना काय वाटतं या शिबिराच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये नक्की काय जनजागृती होणार आहे आणि भविष्यामध्ये त्यांना काय फायदा होणार आहे। आज आपण त्या विद्यार्थिनींशी बोलूयात। राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आज हिवाळी शिबिराचा आमचा 6वा दिवस। गेल्या 5 दिवसापासून आम्ही अनेक असे उपक्रम राबवत आहोत। गावात स्वच्छतेचा ही पाणी अडवा पाणी जिरवा या संदर्भातही सांगत आहोत। पहिल्या दिवशी आमच्याकडे प्रमुख अतिथी म्हणून PSI मॅडम आल्या धुळे तालुक्याच्या। त्यांनी आम्हाला मुलींचे रक्षण कसे करावे, स्त्री कशी व्यवस्थित राहील याबद्दल सांगितले। परत राजेश मकासरे सर हे आमच्या कालच्या कार्यक्रमाचे अतिथी होते। त्यांनी ही बिफोर मॅरेज ऑफ काउन्सिलिंग या विषयावर आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले आणि माझ्या माहितीनुसार की NSS मधून आपण राष्ट्रापर्यंत जाऊ शकतो, नॅशनल लेवलचेही कॅम्प करू शकतो। खूप अशी प्रगती विद्यार्थ्यांची होऊ शकते। तुम्ही काय सांगाल? व्हॉलंटियर आहे मी या कार्यक्रमात असेच सांगू शकते, आपला सर्वांगीण विकास सुद्धा या INSS कार्यक्रमातून होतो। आमचे सर मॅडम सुद्धा आमची व्यवस्थित देखभाल करतात। रात्रीचे सुद्धा आमच्याकडे कार्यक्रम होतात। आमच्याकडे पहिल्या दिवशी छाया धुळे ग्रामीणच्या छाया मॅडम आल्या, त्यांनी आम्हाला काही कायद्याविषयी माहिती सांगितली, मुलींच्या संरक्षणाविषयी माहिती सांगितली, मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी काय काय होऊ शकते त्या सर्व माहिती सांगितली। तुम्ही काय सांगाल? खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज झाल्या NSS कॅम्पमध्ये। मी गावामध्ये पण गेलो, बंधाऱ्यावर पण गेलो, तिथे पण पाणी अडवा पाणी कसं जिरवायचं सगळं आम्हाला सरांनी सांगितलं। तर खूप सारी माहिती भेटते कॅम्पमध्ये असं। आणि पहिल्या दिवशी PSI मॅमने खूप आम्हाला मार्गदर्शन खूप राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाची जडणघडण होते, तसेच भविष्यात या योजनेच्या माध्यमातून मिळालेलं प्रशिक्षण आमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे असंही या विद्यार्थिनींनी सांगितलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी शिक्षक प्राध्यापक आहेत। मॅडम काय सांगणार तुम्ही, या जे राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर चालू आहे त्याबद्दल काय सांगणार? या वर्षी आमचं राष्ट्रीय सेवा योजनेचं हे शिबिर निमखिरी येथे 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यान सुरू आहे। या वर्षी आमच्या विशेष हिवाळी शिबिराची जी थीम आहे ती जलसंधारण आणि पडीत शेतीचा विकास या थीमवर आम्ही या ग्रामीण भागामध्ये काम करत आहोत। आणि या दरम्यान आम्ही शेतीचा विकास तसेच पडीत शेतीवर काय काय केले पाहिजे, तसेच आम्ही बंधारा देखील बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणजे या शिबिरासाठी केंद्र शासनाची थीम आम्हाला जी दिलेली आहे, या थीममध्ये जलव्यवस्थापन, जलसंधारण आणि ओसाड जमिनीचा विकास करण्यासाठी, शाश्वत विकासासाठी युवकांची भूमिका ही मुख्य थीम घेऊन आम्ही या ठिकाणी या निमखिरी गावात आलेलो आहे।